समाज ध्वज को सलामी देगा। राष्ट्रीय सलाट डाउन। देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढण्याशिवाय देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही असं स्पष्ट मत त्यावेळी मांडणारे थोर समाजगुरू मराठा विद्याप्रसारक समाजाचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती अर्थात पवित्र समाज दिन। भारतात महिलाच प्रथम ज्ञान संपन्न झाल्या पाहिजेत। या ज्ञानावर अशिक्षित भारत मातांचाच प्रथम हक्क आहे अशी धारणा असलेल्या कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती
आपणास नक्कीच प्रेरणादायक ठरत असते. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर रावसाहेब थोरात कला, भाऊसाहेब हिरे वाणिज्य आणि अण्णासाहेब मुरकुटे विज्ञान अर्थात केटीएचएम महाविद्यालय आयोजित मविप्र समाज दिन समारंभाप्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्राचे अध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रावसाहेबजी शिंदे सर, स्थानिक व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ, डॉक्टर एस एन पगार, श्री मनोज पाटील, श्री रामदास भंडारे, श्री कैलास पाटील, श्री सचिन वाघ, मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉक्टर एन के जाधव, प्राध्यापक पी डी पाटील, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे आयोजक माननीय डॉक्टर आर डी दरेकर सर, उपस्थित सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, कनिष्ठ विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या स्थापनेत महनीय योगदान देणाऱ्या कर्मवीरांमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या बरोबरच कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे या आद्य संस्थापकांचा आणि त्यानंतरच्या कर्मवीर ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे, कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलरावजी हाटे आणि कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार या समाज धोरणांच्या नावांचा उल्लेख क्रमप्राप्त ठरतो. या कर्मवीरांच्या कार्याला शब्दरूपी नमन करूया मविप्र समाजगीतातून. कैलासवासी प्राध्यापक श्रीरंग गुणे लिखित समाजगीत सादर करीत आहे केटीएचएम महाविद्यालयाचा संगीत विभाग. आपणा सर्वांना नम्र विनंती की समाजगीतासाठी आपण राहावं.
प्राध्यापक प्रीतम नातील आणि गायत्री बापट यांनी संयोजन केलेलं हे गीत समाजाला गती आणि परिवर्तन अत्यंत गरजेचं असतं. कोणत्याही काळातील समाज हा नेहमी पुढारलेला असणं ही काळाची गरज असते. सामाजिक समारंभ या कारणासाठी महत्वाची बाब ठरते. असे असलं तरी या आयोजनामागील भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी मी केटीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर.टी. दरेकर सर यांना या प्रसंगी प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करतो. आदरणीय दरेकर सर. शतकोत्तर वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठा विकास समाजाचे केटीच्या महाविद्यालय नाशिक या महाविद्यालयाच्या वतीने संपन्न होत असलेल्या या सामाजिक कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर दादा मोरे, कर्मवीर D.R. भोसले, कर्मवीर दादासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर राणासाहेब मुरगुडे यांना मी व्यक्तिशः आणि आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो की त्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये बहुजन समाज शिक्षित झाला पाहिजे, बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि शिक्षणाची दाद बहुजन समाजाला उपलब्ध करून दिली. नंतरच्या काळामध्ये समाजाची व्यावसायिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे साहेब, कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव झेंडे साहेब, कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार साहेब यांनी व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात संस्थेमध्ये केली आणि समाजाला व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिलं. त्यांना देखील मी या समाज दिनाच्या निमित्ताने विनम्र असं अभिवादन करतो. समाज दिन साजरा करत असताना या आद्य संस्थापकांचं प्रति ऋण व्यक्त करावं आणि त्यांच्या कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी हा प्रामुख्याने समाज दिनाचा उद्देश असतो. या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट D.G. ठाकरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर रावसाहेब शिंदे, त्याचबरोबर स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपस्थित असलेले सदस्य डॉक्टर बाळासाहेब गुंडार, डॉक्टर S.N. पवार, श्री मनोजी पाटील, श्री रामदाजी भंडारे, श्री कैलास पाटील, श्री सचिन वाघ, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर N.J. जाधव, प्राध्यापक B.D. पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या समाज दिनाच्या प्रसंगी मागील वर्षामध्ये जे काही उपक्रम महाविद्यालयामध्ये पार पाडले त्याचा आढावा घ्यावा, त्याचबरोबर भविष्य काळासाठी काहीतरी संकल्प सोडावा हा देखील समाज दिनाचा उद्देश असतो. महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, महाविद्यालयातील विद्यार्थी असतील, त्यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही उल्लेखनीय कार्य केलं असेल ना, त्या उल्लेखनीय कार्याची दखल घ्यावी, त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं हा देखील समाज दिनाचा उद्देश असतो. या प्रसंगी मागील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठाचे निकाल अजून लागलेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सत्कार करणं किंवा विद्यार्थ्यांचा सत्कार घेणं या ठिकाणी शक्य झालेलं नाही. परंतु तरी देखील महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी जे काही उल्लेखनीय यश प्राप्त केलेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांच्या सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की केटीचे महाविद्यालय नाशिक हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामधील सर्वात मोठं महाविद्यालय म्हणून संख्येच्या दृष्टिकोनातून ओळखलं जातं की त्यामध्ये या महाविद्यालयाला
विविध प्रकारची मानांकन आतापर्यंत प्राप्त झालेली आहे. नॅकच्या ॲग्रेडिएशन मध्ये 2019 सायकलला महाविद्यालयाला A++ ही श्रेणी मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त CGPA महाविद्यालयाने प्राप्त केला की 3.79 इतका CGPA या नॅकच्या श्रेणीमध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर स्टेटस ऑफ कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स हा पुरस्कार 2014 मध्ये प्राप्त झालेला आहे. बेस्ट कॉलेज अवॉर्ड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून 2004 आणि 2018 मध्ये प्राप्त झालेला आहे. DST FIST स्पॉन्सर्ड हा पुरस्कार 2014 मध्ये मिळालेला आहे. DBT स्टार कॉलेज 2014 मध्ये मिळालेले आहे. आणि विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून 2014 आणि 2018 मध्ये वेगवेगळे 5 कोर्सेस या महाविद्यालयामध्ये शिकवले जातात की त्यामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी असेल, मास मीडिया असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स असेल, व्हिडिओ प्रोडक्शन असेल, यासारख्या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण महाविद्यालय देत असतो. आज मित्र महाविद्यालयामध्ये 33 विविध विषयातील पदवी स्तरावरचे अभ्यासक्रम शिकवले जातात. 27 पदव्युत्तर स्तरावरचे अभ्यासक्रम शिकवले जातात. 14 विषयातले रिसर्च सेंटर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे 43 सर्टिफिकेट आणि ॲडव्हान्स कोर्सेस महाविद्यालयामधून शिकवले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांशी 58 MOU महाविद्यालयाने केलेले आहेत की त्या MOUच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक्सपोजर उपलब्ध करून देण्याचं कार्य महाविद्यालय करत आहे. आज आपण पाहतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला मोठ्या प्रमाणावरती महत्व दिलेले आहे आणि या संशोधनाच्या कार्यामध्ये देखील महाविद्यालय या ठिकाणी अग्रेसर आहे असं दिसून येतं की त्यामध्ये 14 वेगवेगळ्या रिसर्च सेंटरमध्ये 177 सहयोगी गाईड्स या ठिकाणी उपलब्ध असून 468 विद्यार्थी PhDचा संशोधन या ठिकाणी करतायत. त्याचबरोबर विद्यापीठाच्या रँक होल्डरमध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी दरवर्षी येत असतात. त्यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. मागील वर्षातील कामकाजाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर मागील वर्षामध्ये महाविद्यालयाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या यशाची कमान या ठिकाणी निर्माण केलेली की ज्यामध्ये फिजिकल एज्युकेशनचा जर विचार करायचा असेल तर 540 इतके विद्यार्थी इंटर कॉलेजमध्ये सहभागी झाले आहेत. 172 विद्यार्थी इंटर ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि 69 विद्यार्थ्यांना विद्यापीठ पातळीवरचा आणि राष्ट्रीय पातळीवरचा या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत की ज्यामध्ये 6 गोल्ड मेडल, 14 सिल्वर मेडल आणि 21 ब्रॉन्झ मेडल विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले. ही देखील महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयाचा नीरज लोणके हा विद्यार्थी 21-22 या वर्षासाठी त्याला शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. श्रेयस चव्हाण हा दिव्यांग विद्यार्थ्याने स्विमिंग मध्ये 5 सुवर्ण पदक, 4 रजत पदक, 2 कांस्य पदक हे प्राप्त केलेले आहे आणि विद्यापीठ पातळीवरती 2,40,000 इतकी शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून महाविद्यालयाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात की ज्यामध्ये महाविद्यालयामध्ये अंध विद्यार्थ्यांना फक्त 10 रुपयामध्ये प्रवेश दिला जातो आणि अशा अंध विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क साधून त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम केलं जातं की त्या शिष्यवृत्तीमध्ये विविध NGO कडून शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना दरवर्षी प्राप्त होत असते. मला सांगायला आनंद वाटतो की मागील वर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवून पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रामधलं सर्वात जास्त अनुदान प्राप्त करणारं महाविद्यालय म्हणून या ठिकाणी नावलौकिक प्राप्त केलेलं आहे की ज्यामध्ये 3,24,000 रुपयाचं अनुदान आपल्या महाविद्यालयाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ही देखील महाविद्यालयाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाकडून विविध प्रकारच्या संस्थांकडून निधी प्राप्त केले जातात. महाविद्यालयाचा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून महाविद्यालयामध्ये बोट क्लबची स्थापना केलेली की ज्या बोट क्लबसाठी गेल्याच महिन्यामध्ये नवीन बोट खरेदी केलेली आणि ती बोट देखील 15 तारखेला या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली. वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी केंद्रित उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जातात की ज्यामध्ये NSS असेल, NCC असेल, बोर्ड ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट असेल आणि स्पोर्ट्स असेल अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीची अंमलबजावणी महाविद्यालयातून केली जाते. ह्या मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेत असताना नवीन वर्षाचे देखील काहीतरी संकल्प या दिवशी ठिकाणी सोडायचे असतात
आणि महाविद्यालयाच्या वतीने मी या ठिकाणी काही संकल्प जाहीर करू इच्छितो की त्या संकल्पाची पूर्ती नवीन वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही करणार आहोत की त्यामध्ये रिसर्च सेंटरच्या संदर्भात इतिहास या विषयाचा रिसर्च सेंटर या ठिकाणी उपलब्ध नाही त्या रिसर्च सेंटरचा प्रस्ताव आम्ही दाखल करून रिसर्च सेंटर या वर्षामध्ये मिळवणार आहोत काही आयसीटी क्लासरूम तयार करणार आहोत त्याचबरोबर पेपरलेस सिस्टीमचा अवलंब महाविद्यालयाने करण्याचा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर ब्लेंडेड बीएससी हा अभ्यासक्रम नव्याने पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे महाविद्यालयाच्या एकूण स्ट्रक्चरचा विचार करता महाविद्यालयाला जागेची बरीचशी कमतरता आहे त्या दृष्टिकोनातून परीक्षा विभागाचं एक्सटेन्शन या वर्षामध्ये करण्याचं धोरण महाविद्यालयाने ठरवलेलं आहे म्हणजे या विविध बाबीची पूर्तता या वर्षामध्ये करण्याचा मानस महाविद्यालयाने ठेवलेला असून त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत तसेच शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पदव्युत्तर वर्गासाठी या वर्षापासून सुरू झालेली आहे आणि त्यासाठी देखील महाविद्यालय या ठिकाणी सज्ज आहे आणि निश्चितपणे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांना दिला जाईल यासाठी महाविद्यालय प्रयत्न करणार आहे या समाज दिनाच्या प्रसंगी मी पुन्हा एकदा सर्व कर्मवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि माझं नामलेलं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद गेल्या 5 दशकांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं पेटीचं महाविद्यालय आणि हा महाविद्यालयाचा हा चढता आहे धन्यवाद सर बोलूयात मान्यवरांच्या स्वागताकडे सर्वप्रथम मी पेटीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर सर यांना विनंती करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवविद्यालयाचे सन्माननीय सरचिटणीस ॲडव्होकेट डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब यांचं ग्रंथ आणि पुष्प देऊन या प्रसंगी स्वागत करावं मी सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी डॉक्टर रावसाहेबजी शिंदे सर यांचं देखील आपण ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करावं मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पी व्ही कोटणे सर यांना विनंती करतो की या प्रसंगी उपस्थित डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ यांचं पुष्प देऊन स्वागत करावं डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ स्थानिक व्यवस्थापन समिती त्यानंतर व्ही एस सोनवणे सरांना विनंती की डॉक्टर एस एन पगार सरांचं आपण पुष्प देऊन स्वागत करावं महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉक्टर एस एन पगार सर डॉक्टर विली बोरस्ते सरांना विनंती करतो की या प्रसंगी उपस्थित श्री मनोज पाटील ठीक आहे सर कोटणे सरांना विनंती की श्री मनोज पाटील यांचं आपण पुष्प देऊन या प्रसंगी स्वागत करावं प्राध्यापक किरण पेटगावकर सरांना विनंती की रामदासजी भंडारे सर इथे उपस्थित आहेत त्यांचे आपण स्वागत करावं श्री विष्णू पाटील सरांना विनंती की कैलास पाटील सर इथं उपस्थित आहेत आपण सरांचं या प्रसंगी स्वागत करावं कोटणे सरांना विनंती की श्री सचिन दिवार यांचं आपण या प्रसंगी स्वागत करावं सोनवणे सरांना विनंती की श्री अशोकराव सोनवणे इथं उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करावं पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत समाजाचं देणं लागणं आणि समाजाचं उत्तरदायित्व असणं यात फरक असतो बहुजन हिताय बहुजन सुखायचा वसा घेत समाजाचं उत्तरदायित्व पार पाडणारी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही केवळ एक शैक्षणिक सामाजिक संस्था नसून ही एक लोकमान्य शैक्षणिक चळवळ झालेली आहे यामागे अनेक हातांचं नेतृत्व करणारे आंतरराष्ट्रीय थेम्स विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेटचे मानकरी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सरचिटणीस डॉक्टर नितीनजी ठाकरे साहेब इथे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत मी साहेबांना अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो आदरणीय सर मराठा
विद्याप्रसारक संस्थेच्या पेटीच्या महाविद्यालयाच्या वतीनं पवित्र समाज दिन 2023 या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक वैभव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रावसाहेब शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य दरेकर सर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर बी गुंजाळ सर, भंडारे साहेब, सचिनजी वाघ, कैलासजी पाटील, मनोजजी पाटील, त्याचप्रमाणे श्री अशोकजी सोनवणे, एस.एन. पगार, शिक्षण अधिकारी जाधव सर, पाटील सर, उपस्थित सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर सर्व कर्मचारी बंधू आणि बहिणी, आपल्या सगळ्यांना समाज दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. 109 वर्षापूर्वीचा काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर त्या काळामध्ये शिक्षण ही केवळ एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती आणि सर्वसामान्य आदिवासी, हरिजन, दलित आणि ज्यांचा आर्थिक स्तर कमी आहे अशा वर्गातल्या सर्व समाजातल्या मुलांना आणि मुलींना शिक्षणाची दारं पूर्णपणे बंद होती. अशा काळामध्ये त्यावेळेस मराठा शिक्षण परिषदेची स्थापना झाली. गावोगावी त्या ठिकाणी मेळावे झाले आणि त्या मेळाव्यांमधून प्रेरणा घेऊन सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षण संस्था काढण्यात, त्याच्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या संस्था उभा राहिल्या. आपल्या नाशिक जिल्ह्यामधून कैलासवासी रावसाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला आणि त्या काळातल्या सर्व समाज योजनांच्या मदतीने या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळामध्ये केवळ 8 विद्यार्थ्यांच्या बळावरती एक वसतिगृह सुरू केलं आणि त्या वसतिगृहाचं रूपांतर नंतरच्या काळामध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या रूपाने झालं आणि त्याला 109 वर्ष पूर्ण झालेली. या 109 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थी म्हणजे लाखोच्या संख्येने विद्यार्थी आपल्याकडनं शिकून पुढे गेले. डॉक्टर, इंजिनियर, विविध क्षेत्रातले मान्यवर प्राध्यापक झाले. शेती सुद्धा काही अतिशय उत्तम पद्धतीने केली आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत होऊन आपल्या कुटुंबाला त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या संस्थेचं महत्व या जिल्ह्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने तर आहेच, परंतु या जिल्ह्याच्या दृष्टीने खूप मोठं आहे. कदाचित मराठा विद्याप्रसारक संस्था जर अस्तित्वात नसती तर आज समाजामध्ये असणारे अनेक जे काही उच्च शिक्षित मंडळी दिसत आहेत त्यांना शिक्षणाची दारं करायची उघडली गेली नसती आणि त्यांना जीवनामध्ये काही प्रगती करण्याची संधी मिळाली नसती. त्यामुळे या संस्थेच्या स्थापनेचा जो काही दिवस आहे किंवा ज्यांनी ही संस्था स्थापन केली त्यांचं पुण्यस्मरण करणं गरजेचं आहे. मंदिरात आपण गेल्यानंतर आपल्याला कळसाचं दर्शन होतं, परंतु त्या मंदिराच्या पायामध्ये ज्यांनी आपल्याला झोकून दिलेला आहे त्याचं आपण कधी स्मरण करत नाही. परंतु वर्षात किमान एकदा तरी या संस्थेच्या स्थापनेमध्ये ज्यांनी आपला मोलाचा वाटा उचललेला आहे अशा सगळ्यांचं पुण्यस्मरण या निमित्तानं करणं आवश्यक ठरतं. आणि रावसाहेब थोरातांचा जन्मदिवस एक निमित्त मात्र आहे. म्हणजे आपण प्रत्येकात्मक रावसाहेब थोरातांच्या जन्मदिनी समाज दिन साजरा करतो, परंतु या निमित्तानं सगळ्याच कर्मवीरांचं पुण्यस्मरण आपण या निमित्ताने करत असतो. या प्रत्येकाने जे काही आपले योगदान दिलेले ते अतिशय महत्वाचे योगदान आहे. त्याच्यामध्ये कैलासवासी रावसाहेब थोरातांनंतर गणपतदादा मोरे असतील, नानासाहेब उर्फे असतील, भाऊसाहेब भिडे असतील, काकासाहेब वाघ असतील आणि त्यानंतरच्या काळामध्ये असणारे कैलासवासी बाबुरावजी खंद्रे, विठ्ठलरावजी हांडे, डॉक्टर वसंतरावजी पवार आणि अनेक असे काही मान्यवर होती ज्यांची अतिशय मोठी यादी आहे. ती यादी आता मी इथे वाचत नाही, परंतु दुपारच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. समाजामध्ये अत्यंत महत्वाची प्रमुख व्यक्ती त्या काळामध्ये या सगळ्यांनी आपापला खालीचा वाटा उचलला. त्या काळामध्ये गावोगावी जाऊन मूलभूत धान्य गोळा केलं, दशक्रिया असेल, लग्नाचे समारंभ असेल या ठिकाणी जाऊन लोकांना आवाहन केलं आणि त्या समारंभामध्ये कटौती करून 5 रुपये 10 रुपये वाचवून ते पैसे संस्थेकरता गोळा केले आणि अशा खडतर प्रसंगातून ही संस्था उभी राहिलेली आहे. आज इथे इतकं मोठं भव्य दिव्य स्वरूप आपण बघतोय. 991 कोटी रुपयाचं बजेट याची आकडे बघितल्यानंतर आपल्यालाच आश्चर्य वाटतं की एकेकाळी
₹1 सुद्धा नसलेल्या या संस्थेकडे आज जो काही इतक्या मोठा निधी उपलब्ध झाला, इतके लोक शिकतायत, इतके लोक नोकरी करतायत, इतक्या मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, इतक्या जमिनी तयार झालेल्या आहेत, या सगळ्याची किमया ही एका रात्रीतून झालेली नाही. तर अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नातून जे देणगीदार आहे त्यांच्या माध्यमातून ही संस्था मोठी झाली आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याला राजश्रय होतात, नंतरच्या काळामध्ये लोकांच्या आधाराने ही संस्था उभी राहिली आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवले गेले. विद्यार्थी कल्याण योजना असेल, विद्यार्थी सुरक्षा योजना असेल, नंतरच्या काळामध्ये प्रोफेशनल कोर्सेस, आर्किटेक्ट कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, लॉ कॉलेज असे सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रम आपण या ठिकाणी सुरू करू शकतो. या संस्थेची स्थापना करताना एकच उद्देश होता की सगळ्यांना सुशिक्षित करायचं. त्या काळामध्ये प्राथमिक शिक्षण आणि हायस्कूलचं शिक्षण हे फार महत्वाचं वाटत होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये जशा जशा गरजा वाढल्या त्या पद्धतीने संस्थेने सुद्धा समाजाची गरज ओळखून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आजच्या या दिवशी रावसाहेब थोरातांच्या पवित्र स्मृतींना आणि सर्वच प्रकारच्या पवित्र स्मृतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आता प्राचार्यांनी सांगितलं त्या पद्धतीने काहीतरी नवीन उपक्रम सुरू करण्याचा हा एक दिवस आहे असे म्हटलं जातं. कारण जुन्या गोष्टी फक्त चर्चा करायच्या आणि इतिहासातच फक्त गोडवे घालण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काय वाढ करता येईल, आपल्याकडून काय संस्थेमध्ये मदत करता येईल हे सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने निवडणूक झाल्यानंतर आमचं कार्यकारी मंडळ आल्यानंतर सर्व शिक्षकांचं प्रशिक्षणाचा एक महत्वाचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये HRD सेंटरच्या माध्यमातून जवळपास आपल्या संस्थेमध्ये असलेल्या HRD सेंटरच्या माध्यमातून जवळपास 3,500 शिक्षकांचं प्रशिक्षण हे आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. आणि येत्या काळामध्ये सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपल्याला कसं पूर्ण करता येईल हे आपण बघत आहोत. त्याचबरोबर आयसर सारखी जी आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड असणारी संस्था, त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा वर्कशॉप आपण या ठिकाणी घेतो आहोत. गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांच्या शिक्षकांचं प्रशिक्षण आपण 3 दिवसाचं प्रशिक्षण हे सातारा, नाशिक या 2-3 ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. बरेच प्राध्यापकांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. भविष्यामध्ये आणखी नाही पुढच्या शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी जी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी नावाची संस्था स्थापन केली, त्याच्यामध्ये विशेषतः प्राध्यापकांचं प्रशिक्षण त्या माध्यमातून केलं जातं. त्या संस्थेबरोबर सुद्धा आपला टायअप झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचं काम हे सुरू झालेलं आहे. परवाच आमचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी एक मीटिंग घेतली आणि संस्थेचं अतिशय कौतुक केलं की आयसर सारख्या आणि MSRBCA सारख्या संस्थेकडनं प्रशिक्षण घेणारे MPPBA केवळ संस्था आहे नाशिक जिल्ह्याची. शिक्षणाच्या प्रशिक्षणासाठी इतका मोठा उपक्रम राबवलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने जर शिक्षक हे चांगले प्रशिक्षित झाले नाही तर मला वाटतं नवीन पिढीला आपण जे काही ज्ञान द्यायचे ते देऊ शकणार नाही. आजच्या जगामध्ये ग्लोबल विलेज, आता जग सगळे ग्लोबल विलेजच्या रूपाने आलेलं आहे समोर. आणि या माध्यमातून जर विद्यार्थी हे स्वतः इतके सक्षम आहेत, त्यांच्याकडे ज्ञान मिळवण्यासाठीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. इंटरनेटच्या वापरामुळे बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान हे त्यांना या ठिकाणी ऑलरेडी झालेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांनी सुद्धा त्यांच्या क्षमता वाढवल्या नाहीत, त्या लेवलला ते गेले नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने काही देऊ शकणार नाही. आणि जर तुमच्याकडे नवनिर्मितीची क्षमता जर बघितली नाही तर विद्यार्थ्यांना तुम्ही काही नवीन गोष्टी सुद्धा शिकवू शकणार नाही. आणि अशा दृष्टीने हे उपक्रम आपण इथे सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर भौतिक सुविधांबद्दल आता प्राचार्यांनी सांगितलं त्या पद्धतीने लायब्ररी आणि एक्झामिनेशन सेक्शनचं एक्सटेन्शन काउंटर आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या ज्या गोष्टीच्या गरजा आहेत त्या सगळ्या गरजा आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण या सगळ्यांसाठी सर्व शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची मदत मात्र लागणार आहे. याच्याकरता आपण प्रामाणिकपणे आपल्या संस्थेचा जो उद्देश आहे त्या उद्देशाला बांधील राहून काम करण्याचा जर प्रयत्न केला तर ती खऱ्या अर्थाने देश सेवा करणार आहे. आणि तीच खऱ्या अर्थाने समाज दिनाच्या निमित्तानं रावसाहेब थोरातांना दिलेली एक आदरांजली असणार आहे. त्यामुळं केवळ फोटोला हार घालणे, त्याची गोडवे घालणे एवढं न करता आपल्या परीने आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो असा विचार तर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवला आणि त्या दृष्टीने जर काम केलं तर मला वाटतं
ती फार मोठी कामगिरी होईल. आजच्या या समाज दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ही या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या प्रगतीमध्ये आपण सर्वच जण हातभार लावूया. तुमचे काही प्रश्न असू शकतात याची केव्हाही चर्चा करायला आमची तयारी असते. आम्हाला भेटण्यासाठी कोणाला मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही कधी आम्हाला प्रत्यक्षपणे येऊन भेटू शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रती तुमची असणारी बांधिलकी ही मात्र चांगली झाली पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर तुमचे इंटरॅक्शन वाढलं पाहिजे. याकरता काय करता येईल ते प्रयत्न आपण करावे. पुन्हा एकदा समाज दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. केवळ शिक्षणाची संधीच नाही तर अनेक पिढ्या घडवण्याचं काम, अतुलनीय काम मराठा विद्याप्रसारक समाजाने केलेलं आहे. हे त्रिकाळातील सत्य आहे. अशा या संस्थेचे आपण सन्माननीय सरचिटणीस. धन्यवाद सर. मी कोटणे सरांना विनंती करतो की योगेश डांगोडे सरांचा आपण या प्रसंगी पुष्प देऊन स्वागत करा. स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य बनगोटे सर. समाज हा एकाच उद्देशाने आणि ध्येयाने प्रेरित झालेल्या लोकांचा समूह असतो. शिक्षणामुळे समाजाला नवी दिशा प्राप्त होत असते. नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक जडणघडणीत समाजातील एक जबाबदार घटक म्हणून अनेक व्यक्ती पुढे सरसावल्या आणि शिक्षणाचा चेहरा बदलवण्यात त्यांनी आपापल्या परीने योगदान दिलं. या पंक्तीत एक नाव आपसूकपणे येतं, ते म्हणजे प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शिंदे. 30 वर्ष अध्यापन आणि प्रशासनाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 2013 मध्ये सर निवृत्त झाले. बीड, पिंपळगाव, सटाणा आणि देवळा अशा विविध ठिकाणी सरांनी सेवा केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, विद्या परिषद, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून देखील सरांनी कार्य केले. विद्यापीठाचा सलग 5 वर्ष अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम देखील सरांच्या नावावर आहे. अशा अत्यंत गौरवान्वित सर सध्या कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मी सरांना या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय शिंदे सर. समारंभ या समारंभाचे अध्यक्ष आपला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद दरेकर, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, या महाविद्यालयाचे प्राचार्य, मग या संस्थेचे शिक्षणाधिकारी, प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने आजच्या समाज दिनाला आपण मला बोलवलं, आठवे सरांनी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभार मानतो. एकदा कधीतरी मी या समाज दिनाच्या कार्यक्रमाला 15 वर्षापूर्वी गेलो होतो. केटीचे महाविद्यालय आणि नवनिर्मित संस्था या संस्थांचा समाज दिन हा एका वेगळ्या उद्देशाने हा साजरा केला जातो. कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन म्हणून आपण हा साजरा करतो. रावसाहेब थोरातांचं इथे जन्मगाव ही वडी आपलं निफाड तालुक्यामध्ये सुक्याने. रावसाहेब थोरातांचं गाव वडी. रावसाहेब थोरातांचा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्याच्या कामाचा ज्या वेळेला विचार करतो, त्यावेळेला असं दिसतं की त्याचं प्राथमिक शिक्षण वडी गावात झालं आणि मग इंग्रजीचं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे म्हणून नाशिकला सेंट जॉर्ज हायस्कूलमध्ये त्याचं शिक्षण झालं. रावसाहेब थोरात हे कम्युनिस्ट होते, कार्यनिष्ठ होते. रावसाहेब थोरातांनी ज्या वेळेला नाशिक लोकल बोर्डचा अध्यक्ष 3 वेळा त्यांनी स्वीकारलं, त्याच्याकडे चालून आलं. त्या कालावधीमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केलेले काम विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्याचा समाज दिन साजरा केला जातो. आज तो केला जातो की मला माहिती, पण पवित्र समाज संस्थेने त्यांच्या कार्याचा समाजासमोर, नवीन पिढीसमोर काहीतरी यावं, त्यांनी केलेल्या कामाची माहिती व्हावी म्हणून हा समाज दिन आपण साजरा करतो. या संस्थेचा एकत्रित आपण जर विचार केला तर 1912 मध्ये ज्यावेळेला धुळे येथे अखिल भारतीय मराठी
मराठा परिषद झाली. त्यावेळेला या परिषदेसाठी रावसाहेब थोरात, गणपतदादा मोरे, दत्ताजी भोसले हे गेले आणि 1913 मध्ये ही परिषद नाशिकला घ्यावी अशा प्रकारे त्यांनी आग्रह यावेळी धरला आणि ती मिळाली. 1913 मध्ये अध्यक्ष ही परिषद मराठा परिषद शिक्षण परिषदेची सभा घ्यायची असं ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला या सभेचा अध्यक्ष कुणाला करावं असा सर्वात मोठा प्रश्न. त्यावेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये एकही मराठा समाजाचे वर्गीकरण नव्हता. म्हणून उदयजीराव महाराजांना इथे त्या परिषदेचा अध्यक्ष करण्यात आला. 13 परिषद झाली आणि परिषदेवर असं ठरलं की आपण काहीतरी शिक्षणाचं काम करावं. रावसाहेब थोरातांनी तो ध्यास घेतला आणि मग शिक्षणाच्या कार्याचा ते विचार करू लागले. 1913 मध्ये त्यांच्या विचारात 1919 मध्ये बोर्डिंग किंवा वसतिगृह त्याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांची सोय व्हावी. खेड्यापाड्यामध्ये असलेला जे शेतकरी वर्ग आहे, दीन दुबळा आहे, गरीब आहे, बहुजन समाजाचा वर्ग आहे, यांना शिक्षणाची संधी नव्हती आणि शिक्षणाची संधी जर द्यायची असेल तर या मुलांना खेड्यावरनं वसतिगृहाच्या निमित्ताने नाशिकमध्ये राहायची सोय केली पाहिजे. आणि म्हणून उदयजीरावांनी 10,000ची देणगी दिली आणि ती उदयजी बोर्डिंग सुरू झाली. सुरुवातीच्या काळामध्ये रावसाहेब थोरात, गणपतदादा मोरे, गणपतदादा मोरे यांच्या पत्नी या वसतिगृहामध्ये मुलांना भाकरी आणि भाजी देऊन स्वयंपाक करून खायला लागतात. खेड्यापाड्यातले हुशार विद्यार्थी शोधायचे, शिक्षणाचे ध्यास असलेले विद्यार्थी शोधायचे, इथे वसतिगृहामध्ये आणायचं, विनामूल्य त्या ठिकाणी त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यायची. अशा प्रकारचा तो काळ होता. आणि मग त्यांना इथे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून गोरेगाव गल्लीमध्ये समतेचं पहिलं विद्यापीठ आपत्ती निर्माण आलं. 1919 मध्ये मराठा, त्याच्यानंतर नागरिकात मराठा हायस्कूल झाली. या परवानगीसाठी त्यावेळेला विद घाटे हे मुंबई इलाक्याचे शिक्षणाधिकारी होते. विद घाटे हे पुण्याला शिक्षक होते आणि यांच्याबरोबर बागलाण तालुक्यामध्ये धर्मा बागू जे त्यांचे मित्र होते, ते शिक्षक किती शिक्षण घेत होते, त्यांची मैत्री होती. विजय घाटेच्या माध्यमातून रावसाहेब शिंदेंनी ही जबाबदारी धर्मा बागू यांना दिली. धर्मा बागूंनी विजय घाटाच्या मागे लागून या शाळेला परवानगी मिळाली. शाळेला परवानगी मिळाल्यानंतर शाळेमध्ये परंतु 5 किलो विद्यार्थी होते. गोरेगाव गल्लीमध्ये ही शाळा सुरू झाली. पहिले टाकलेली ही शाळा सुरू करण्यासाठी जागा द्यायचं आश्वासन दिलेलं होतं. काही कारणामुळे काय अडचणी आल्या असेल माहित नाही, काही कारणामुळे टाकलेली ते नकार दिल्यामुळे राखाच्या जागेमध्ये ही शाळा सुरू झाली. उदयजी बोर्डिंगच्या 8 आणि 8 अशा प्रकारच्या सर्व खुल्या होत्या तिथे विद्यार्थी राहत असत. यांच्या पूर्णपणे व्यवस्थापनाची जबाबदारी त्यावेळेचे गुरुजी काकासाहेब विळा, रावसाहेब थोरात, गणपतदादा मोरे, दत्ताजी भोसले, कीर्तिवान निंबाळकर यांच्यासारखी सर्व मंडळी त्यांनी पाहत असत. या उदयजी बोर्डिंगमध्ये शिकलेली माणसाची जर आपण नावं पाहिली मग त्याच्यामध्ये शंकरराव कोले असतील, शंकरराव काळे असतील, रावसाहेब शिंदे, अण्णासाहेब शिंदे असे अनेक नाव आहेत, भाऊसाहेब हिरे हे नाव. मग संस्थेचा त्यावेळेचा जो विस्तार होता, रावसाहेब शिंदे खेड्यापाड्यामध्ये फिरत, गणपतदादा फिरत आणि खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांकडे त्या बोर्डिंगसाठी तुम्ही मुलांना खाण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत, फुकट करत आहोत, तर धान्य दान करा म्हणून आग्रह करत. खेड्यापाड्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये हे करायला जात त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की लोक पैसे देण्यापेक्षा धान्य जास्त देतात, धान्य द्यायला लोक सर तयार होतात. आणि म्हणून धान्य गोळा करायचं, ते बोर्डिंगला आणायचं, मुलांना खाऊ घालायचं, त्यांची शाळेची सोय करायची, अशा पद्धतीने काम रावसाहेब थोरातांनी त्यावेळेला केलं. आणि यासाठी रावसाहेब थोरातांना ते त्यावेळेला लोकल बोर्डचे अध्यक्ष होते, त्यावेळेला त्यांची मदत झाली. रावसाहेब थोरातांचं काम एखाद्या बाळासारखं. रावसाहेब थोरातांनी ही संस्था सुरू करताना स्वतःच्या संसाराचा कधीही विचार केला नाही. एबीपीचा प्रपंच हाच माझा प्रपंच समजून त्यांनी या कार्याला झुकून दिलं. त्यांच्याबरोबर त्यांचे साथ देणारे अनेक कार्यकर्ते होते. त्यांच्या सर्वांचं नामोल्लेख करणं मला इथे वेळ घालवावी शक्य नाही. पण मित्रांनो, रावसाहेबांचं हे कार्य बघून त्यावेळेला नाशिकच्या पूर्व भागामधनं रावसाहेबांना विधानसभेवर पाठवण्यात आलं. रावसाहेब निवडून आले. रावसाहेबांचं त्यावेळेचं कार्य दीनदुबळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी हे विधानसभेमध्ये खूप अभ्यासपूर्वक बोलत असत आणि ज्याचे ज्या ठिकाणी प्रश्न कसे असतील ते सोडून घेत असत. त्याच्यानंतरच्या काळामध्ये रावसाहेब थोरात हे आधी त्यांना रावसाहेब पदवी त्यांचं काम पदवी दिली
1946 मध्ये ते काँग्रेसमध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांना त्यांना अटकही झालेली होती. इंग्रजांनी त्यांच्यावर जो हा अटकेचा प्रसंग आलेला होता त्याच्यानुसार रावसाहेब थोरातांनी ही पदवी परत केली. रावसाहेब ही पदवी परत केली. 1946 मध्ये काँग्रेसमध्ये गेले. पेठ, सुलताना, दिंडोरी या भागातून पुन्हा ते आमदार म्हणून निवडून आले. मित्रांनो, एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की रावसाहेब थोरातांचे भाचे बाबुराव अण्णा हे कळवण आहे. रावसाहेब थोरातांची बहीण कळवणला दिलेली होती. त्या बाबुराव अण्णांकडे ज्या वेळेला मी जात असे त्या वेळेला रावसाहेब थोरातांनी भाच्याला लिहिलेली पत्र मला वाचायला मिळत असे. काही पत्र मला मिळाली. रावसाहेब थोरात हे विधानसभेचे सदस्य असताना आणि विधानसभेच्या अधिवेशनासाठी त्यांना जायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये भाच्याला दिलेलं त्यांनी पत्र त्याच्यामध्ये वाक्य असे होते की बाबूराव, मी आता काही दिवसांसाठी अधिवेशनासाठी जात आहे. त्यावेळेला रस्ते नव्हते, येणं जाणं नव्हतं, फार काय असं होतं. अधिवेशनात जात 15-20 दिवस थांबा. तू तुझ्या मामीसाठी घरामध्ये धान्याचा कळ नाही तर 2 पायली गहू तू पाठव. 2 पायली गहू त्या ठिकाणी बाबूराव आनंदाने पाठवायची आणि मग निश्चित मनाने रावसाहेबांनी अधिवेशनाला जायचं. मित्रांनो, त्यावेळेचा काळामध्ये विधानसभेचा सिटिंग आमदार 2 महिने गहूसाठी आपल्या भाषेला लिहितो की तुझ्या मामीसाठी गहू पाठव म्हणजे मी पर्यंत तिचा प्रश्न सुटेल. ही परिस्थिती त्यावेळेला झाली. या माणसांनी या संस्था उभ्या केल्या म्हणजे सर्व संस्था उभ्या झाल्या. मित्रांनो, या संस्था त्याच्या त्यागातून, त्याच्या ध्येयनिष्ठेतून, त्याच्या कार्यातून, त्याच्या प्रयत्नातून, त्याच्या आवडात श्रमातून त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. रावसाहेब थोरात असं म्हणत असत की ज्या देशामध्ये ज्ञान, चारित्र्य आणि श्रम याला महत्व दिलं जातं, विद्यार्थी जर आपण असा घडवला तर त्या देशाला कुठलाही देश त्या ठिकाणी प्रगतीपासून रोखू शकत नाही. रावसाहेब थोरातांचं चारित्र्य शुद्ध होतं. त्याच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जी माणसं काम करत होती ती अत्यंत शुद्ध चारित्र्याच्या समाजाच्या ध्येयासाठी विकासासाठी होऊन गेल्या. खेड्यापाड्यामध्ये रस्ते नव्हते, विकासाची साधनं नव्हती, मुलं शिक्षण घेत नव्हती, पिढ्यानपिढ्या कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबलेला होता आणि अशा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये लोक आपले कुटुंब चालवत होते. अशी परिस्थिती होती. मग जर या लोकांना विकासाच्या मार्गात आणायचं असेल तर मग कुठलीच असेल ही संस्था मराठा विद्यापीठ समाज या नावाप्रमाणे मराठी सभासद असलेली संस्था आहे. पण मित्रांनो, या संस्थेमध्ये सर्व समाजाच्या, बहुजन समाजासाठी लोकांना सर्व शिक्षण आहे, नोकरी आहे. सर्व विद्यार्थी बहुजन समाजाच्या लोकांचा विचार करून रावसाहेबांनी हे काम केले. आणि म्हणून रावसाहेब असं म्हणत की माझा हा गरीब शेतकरी वर्ग जोपर्यंत सुशिक्षित होऊन या ठिकाणी पुढे जात नाही तोपर्यंत आमच्या देशाला भवितव्य नाही. खेड्यामध्ये विखुरलेला हा समाज याला शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणलं पाहिजे. म्हणून मला एक त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं, भगीरथाने गंगा इथे आणली का नाही ते आम्हाला माहिती, स्वर्गातून आणली का नाही ते आम्ही पाहिले नाही. पण रावसाहेब थोरातांनी या भगीरथाने नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा विद्यापीठ समाजाची स्थापना करून ही खेड्यापाड्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या लोकांच्या दारापर्यंत ही गंगा नेली. आणि रावसाहेब थोरातांना इथे ज्यावेळेला वस्तीला चालत होते त्यावेळेचे तत्कालीन कार्यकर्ते गाडवे साहेब हे मुरकडे साहेबांचे संबंधित होते. आणि म्हणून गाडवे साहेबांनी जबाबदारी मुरकडे साहेबांना कोशाटीची दिली, त्यांनी दाखी दिली. मुरकडे साहेब इतकं काटेकोरपणे व्यवहार बघत होते. एक नया पैसा इकडे तिकडे, एक नया पैशाची गोष्टी तिथे होत नव्हती. ही जी माणसं होती या माणसांनी त्या ठिकाणी आपलं सर्व आपले ज्ञान, आपले श्रम, आपले ज्ञान, आपली बुद्धिमत्ता ही मराठा विद्यापीठ समाजाच्या विकासासाठी लावलेली आहे. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं तर आज मराठा समाजाचं त्या ठिकाणी 8 ते 9 विद्यार्थ्यांवर सुरू झालेले पहिलं शाळा. आज आपण शाळांचा शाखांचा जर विचार केला तर 489 ते 90 ची पुढे शाखा आहे. साहेबांनी सांगितलं 900 कोटी कपडे बजेट आहे. 10,000 कर्मचारी ती काम करतात आणि 10,000 पेक्षा काही सभासद या संस्थेत सभासद आहेत. या सर्व सभासदांच्या सहकार्याने ही त्या ठिकाणी संस्था काम करते. इथे मराठा समाजाचं प्रशासन या संस्थेमध्ये असलं तरी कुठल्याही समाजाच्या प्रवेशासाठी किंवा कुठल्याही नोकरीसाठी या समाजाला वाढलं नाही. सर्वांना ते संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून रावसाहेब थोरातांचं कार्य एखाद्या बाळासारखं होतं. मला ज्यावेळेला रावसाहेब थोरातांचा विचार करतो त्यावेळेला मला थोडंसं मागे जावं असं वाटतं.
या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्राचा खूप मोठ्या प्रगती केली ते आमचे भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे बाबा. नंतर इथे या ठिकाणी शांतिनिकेतनची जी अशा प्रकारची सुरुवात केली रवींद्रनाथ टागोरांनी प्रथम त्या ठिकाणी भिंतीच्या शाळा काढल्या. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली. आपल्या स्वतःचा मुलगा शेतीचं ज्ञान मिळावं म्हणून अमेरिकेला पाठवलं आणि भिंतीच्या शाळांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम रवींद्रनाथांनी केलं. रवींद्रनाथांनी केल्यानंतर त्यावेळी भाऊराव पाटील ज्यावेळेला येतो त्यावेळेला ही जी भाऊराव पाटील वगैरे जी कुटुंबीय मंडळी आहे ही कशी त्या ठिकाणी विषापूर त्याचं मूळ गाव बुडबिद्री आणि मूळ गाव बुडबिद्री असताना हे जे देसाई कुटुंब होतं त्याचं नाव देसाई. त्यावेळेला विजापूरचा जो बादशाह होता मोहम्मद अली शाह यांनी विजापूरचं घुमट बांधण्याचं काम सुरू केलेलं होतं आणि घुमट बांधण्याचं काम सुरू करत असताना त्यांनी देश विदेशातनं अनेक तांत्रिक मांत्रिक स्थापत्यशास्त्रामध्ये तज्ञ असे बोलवले आणि मग कोणीतरी त्यांनी मांत्रिकांनी त्यांना असं सांगितलं. तेव्हा काळ असा होता एखाद्या मोठ्या इमारतीचं जर काम सुरू करायचं असेल तर तिथे नरबळी दिला जायचं, तिच्या पायामध्ये नरबळी दिला जायचं. आणि विजापूरच्या अधीक्षकांना या ठिकाणी एका मांत्रिकांनी सल्ला दिला की तुम्हाला जर गोड काम जर करायचं असेल तर तुम्हाला नरबळी देणं गरजेचं. तो नरबळी कसा? ज्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ मुलगा, ज्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ मुलगी यांचा विवाह झाला म्हणजे पती पत्नी जर त्या त्या परिवारामध्ये ज्येष्ठ असतील असं ज्येष्ठ कुटुंब शोधायचं, परिवार शोधायचा आणि त्यांचा बळी त्या ठिकाणी त्या दोन कुटुंबाच्या पायामध्ये द्यायचा तर ते काम चालू होईल असं सांगितलं गेलं मंत्रिकांनी. अधीक्षकाने खूप सोडला. गावोगाव त्याचे सैनिक असा दोन ज्येष्ठ पती पत्नी आहेत का याचा शोध घेऊ लागले आणि त्यांच्या या देसाई कुटुंबामध्ये अशा प्रकारचा कपल होता, असं कुटुंब होतं. ज्येष्ठ मुलगा ज्येष्ठ मुलीचा त्यांनी विवाह झालेला होता. त्यांच्या कानी ज्या वेळेला अशा प्रकारची वार्ता आली त्यावेळेला देसाई कुटुंबात रातोरात आहे ती सर्व संपत्ती प्रॉपर्टी सगळं सोडून बैलगाडीने रातोरात त्या ठिकाणी पराळाला आले. पराळाला ते स्थायिक झाले. एक भाऊ पराळाला आल्यानंतर काही कालावधीनंतर दुसरा भाऊ इथे पराळाला आला. असं ते कुटुंब इथे ठिकाणी 3 भाऊ होते. हे भाऊ पराळाला राहिले ते लिंगायत पाटील झाले, एतोड्याला राहिले ते पाटील झाले, जैन पाटील झाले आणि नंतर भाऊराव पाटलांची जेवढी आले येळगावला तर ते त्या ठिकाणी मराठा पाटील झाले. मग ही माणसं देसाई कुटुंब असा देसाई कुटुंब धडपड प्रयत्न करणार कष्टकरी कुटुंब होतं. याच्यामध्ये भाऊराव पाटलांचे वडील होते आणि आई होती. हे फार धोरणी होते. भाऊराव पाटलांचे वडील कुठेतरी शासकीय कामकाजामध्ये काम करत असत. भाऊराव पाटलांचा जन्म कुंभोरला झाला. भाऊराव पाटलांचा जन्म 1987चा. रावसाहेब थोरातांचा जन्म 1887चा. रावसाहेब थोरातांचा जन्म 1890चा. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण पाहतो महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि सत्यशोधक समाज महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाईंचं काम हे पाहून खेडोपाडी ह्या अशा प्रकारचे कार्यकर्ते निर्माण झाले. रावसाहेब थोरातांचा वारसा किती आहे तिथून आले. रावसाहेब थोरातांनी त्यांनी परत केली. तशीच घटना रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत घडली. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी दिली. पण ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एक नियम असा होता ज्या डिलीट झाले त्याने त्या विद्यापीठामध्ये येऊन ही पदवी घ्यायची असते. रवींद्रनाथ टागोर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गेले नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाने शांतिनिकेतन मध्ये त्यावेळेचे मॉरिस यांना आणि राधाकृष्णांना तिथे पाठवलं आणि त्यांना तिथे डिलीट पदवी दिली. तसंच तिथे या ठिकाणी भाऊराव पाटलांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला पदवी विद्यापीठाने डिलीट दिली. भाऊराव पाटील ज्यावेळेला आजारी होते, ससूनमध्ये होते, भाऊराव पाटलांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर परांजपे आणि रजिस्ट्रार गोळे यांनी ती पदवी दिली. भाऊराव पाटील त्या ठिकाणी असे निश्चित कार्य करणारे होते. भाऊराव पाटलांनी त्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला इथे सांगता येईल. वेळेचा सांगू शकत मला माहिती नाही. पण खेड्यापाड्यामध्ये शिक्षकांचे संबंध साधून हुशार मुलं स्वतः त्या ठिकाणी खांद्यावर घेऊन स्वतः बरोबर घेऊन वसतिगृहामध्ये आणले. मोहिते नावाचा हरिजन समाजातला एक विद्यार्थी तिथून त्यांनी वसतिगृह सुरू केलं.
नंतर त्या ठिकाणी शंकर कांबळे, 2 माने, 1 पाटील आणि आणखी असे 5 विद्यार्थी म्हणून त्यांनी वसतिगृहाची स्थापना केली, वसतिगृह सुरू केली. ज्यावेळेला शंकर कांबळे त्यांनी घरी आणला तेव्हा लक्ष्मीबाई आणि त्याचा सन्मान करणार होता. शिवाजीच्या गोष्टी होत्या. एखादा अस्पृश्य समाजातला मुलगा घरून आणून शिकवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती त्यावेळेला. भाऊराव ते आणल्यानंतर ते ज्यावेळेला मोहिते आणि कांबळे हे त्याच्याकडे राहू लागले त्यावेळेला मोहितीची सोय भाऊरावचं घर असं होतं, पडवी होती, मधलं बैठकीची खोली होती आणि स्वयंपाकगृह होतं, ते मास त्याला पण होती. भाऊराव पाटील मधल्या बैठकीच्या खोली झोपत असत, लक्ष्मीबाई महानगरामध्ये स्वयंपाकाच्या जवळच्या खोली झोपत असत आणि त्या मुलाला ते पुढे पुढे झोपत असत. पाऊस पाणी आला त्याचा अंग ओलं व्हायचं, अंथरूण ओलं व्हायचं. मग भाऊराव लक्ष्मीबाईच्या का शिवाजीचे जास्त असल्यामुळे लक्ष्मीबाई भाऊराव रागत असत. भाऊराव निघाला उठून तिच्या ठिकाणी त्या मुलाला जवळ घेऊन ते झोपत आणि पहाटेला पुन्हा 4 वाजता त्याच्या अंतरावरती निघून टाकत. हे नंतर बऱ्याच चालल्यामुळे लक्ष्मीबाईच्या लक्षात लक्ष्मीबाईने तो विचार सोडून दिला. लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने दानशूर होती. या दोन्ही पत्नींनी वसतिगृहासाठी ज्यावेळी मुलांना खाऊ करण्यासाठी आपले स्वतःचे सोबाई आनंद सुद्धा लक्ष्मीबाईने विकून आणि मुलांना तिच्याकडे वसतिगृहात नेलं. एक वेळ अशी होती की सण होता, बाबा बाहेर गेले होते, मुलांना खायला काही नव्हतं. लक्ष्मीबाईंकडे ज्यावेळेला आपल्याला सेक्रेटरी बोर्डिंग वसतिगृहाचे सेक्रेटरी आले त्यावेळेला लक्ष्मीबाईंना असं विचारलं, मुलांना उद्या खायला अन्न झाले नाही तर आपल्याला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. लक्ष्मीबाईकडे काही नाही. त्यांनी शेवटी स्वतःचा सोगायला लागली हिंदुश्री आपलं मंगळसूत्र कोणाला देत नाही, देणार नाही. पण लक्ष्मीबाईंनी ते मंगळसूत्र दिलं, आपल्याला सोनाकडे पाठवलं, ते काय जे असेल ते बोलले, पैसे आले, मुलांना धान्य आलं आणि त्या दिवशी कौतुक घातलं. एवढं दाखवतो लक्ष्मीबाईने दिलं. ज्यावेळेला भाऊराव पाटील बाहेरून आले आणि भाऊराव पाटलांना समजलं की लक्ष्मीबाईने मंगळसूत्र एकाकडे घेऊन पैसे मोडून पैसे मुलांना खाऊ घातलं, कारण भाऊराव पाटलांची उद्गार असा आहे की लक्ष्मीबाईने कर्णाला लाजवेल एवढे त्यांनी दान केले आहे, माझ्या कार्यामध्ये आता कुठेही विघ्न येणार नाही. मित्रांनो, ही माणसं अशी होती. लक्ष्मीबाई त्यावेळेला 1930ला विजयादशमीला गेल्या त्यावेळेला लक्ष्मीबाई आंदोलन केलेलं होतं. लक्ष्मीबाईंना इथे ठिकाणी डॉक्टरने पाहिल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. लक्ष्मीबाईंनी सांगितलं की माझ्या आर्थिक क्षमता नाही, माझं ऑपरेशन होणार नाही. विजयादशमीच्या आदल्या रात्री लक्ष्मीबाईंनी भाऊरावांना जवळ बोलवलं. त्यांना सांगितलं की मला आता काय माझं बरं वाटत नाही, माझं जे काय व्हायचं ते होऊ द्या, पण मुलांना उद्या दसऱ्याचा सण आहे, गोड खाऊ घाला, त्यांना पुरणपोळी करा, खाऊ घाला. भाऊरावांनी त्या मुलांसाठी पुरणपोळी केली, खाऊ घातली. आणि लक्ष्मीबाईंनी सांगितलं की मला मी जर गेले तर मला खांदेकरी म्हणून माझ्या वसतिगृहातल्या मुलांना त्या ठिकाणी सांगा. एवढी त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. सुरुवातीच्या काळी ते किर्लोस्कर कंपनीमध्ये नोकरीला होते, किर्लोस्कर बांगलादेश. मतभेद झाल्यानंतर ते कुपर संस्थेमध्ये आले, त्यांनी इंडस्ट्रीमध्ये कुपरला मदत केली. पण ज्या वेळेला त्यांचं लक्षात आलं तर कुपर त्यांना त्रास देत आहे, म्हणून भाऊराव पाटलांनी एक दिवस सकाळी कुपरांनी त्या अलिंदीमधलं भाऊराव पाटलांना काढण्याचं ज्यावेळेला ठरवलं त्यावेळेला भाऊराव पाटील सकाळी बंदूक घेऊन कुपरांवर गोळी झाडायला गेले. हे लक्ष्मीबाईच्या लक्षात आल्यानंतर लक्ष्मीबाईने त्या ठिकाणी प्रबोधनराव ठाकरे यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की त्या ठिकाणी याला आवरा नाहीतर काहीतरी आवडीची घडेल. प्रबोधन ठाकरे आले, त्यांनी भाऊरावांची समज घातली आणि तो त्या व्यक्ती घटनाक्रम कळला. प्रबोधन ठाकरे आणि भाऊराव पाटील या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी खेडोपाडी फिरत असत. गल्लीमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे आवाज दे की या वसतिगृहाच्या मुलांसाठी तुम्ही अन्नदान करा आणि मग जे काय असेल थोडंफार प्रत्येक घराबद्दल सुपामध्ये धान्य घेऊन येत असेल आणि त्यांच्या जोडीमध्ये टाकत असेल. पोते सुद्धा घ्यायला पैसे नव्हते, व्यापाऱ्यांना पोते घ्यायचे, वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना भरभर घ्यायचं, ते धान्य त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते वसतिगृहामध्ये घेऊन जायचं. असं काम प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांनी केलं. आणि म्हणून प्रबोधन ठाकरे, भाऊराव पाटील, चंद्रकांत फुले, महात्मा ज्योतिबा फुले, रवींद्रनाथ टागोर, रावसाहेब थोरात ही एकाच पंक्तीची माणसं यांनी एकाच प्रकारचे महाराष्ट्रामध्ये काम केले. आज मला सांगतो, आज बहुजन समाजाचे अनेक लोक नोकरीला आहेत, मूळपणे पदांवर आहेत. या संस्था जर नसत्या तर आम्ही इथपर्यंत आलो असतो का असा प्रश्न जर आम्ही विचारला आम्हाला तर मित्रांनो आम्ही आलो नसतो. आम्हाला अनेक माणसं दिली
आम्ही ज्यावेळेला 1968 इथे पास झालो 11वी, त्यावेळेला भिवायचं कॉलेज, एपीटी कॉलेज, महात्मा गांधी विद्या मंदिरचं एमएससी कॉलेज, एवढे 3च कॉलेज जिल्ह्यामध्ये होते. 1967 17 महाविद्यालय सुरू झालं, 1969 केटीचं महाविद्यालय सुरू झालं आणि मग पिंपळगाव महाविद्यालय वगैरे सिंधर महाविद्यालय सुरू झालं. पिंपळगाव महाविद्यालयाची कथा तुम्हाला माहिती असेल ते मला माहिती आहे की वर्षी पिंपळगाव महाविद्यालयामध्ये काम केले. पिंपळगाव महाविद्यालयाला परवानगी साठी आमदार संस्थेने प्रयत्न केले नव्हते. त्यावेळेला प्रसिद्धी तत्कालीन कायद्यानुसार विद्यापीठाची सिनेट कॉलेजला मंजुरी देत असत आणि विद्यापीठाची सिनेटची बैठक संपलेली होती आणि कॉलेजचं पिंपळगावला सुरू करायचं होतं. काकासाहेब बाबूराव ठाकरे यांनी तो ध्येय ठरवलं होतं की कॉलेज सुरू करायचं. मग काय करायचं? तत्कालीन कुलगुरूंना भेटल्यानंतर तत्कालीन कुलगुरूंनी असं सांगितलं की सिनेटची बैठक आहे, आता काही होऊ शकत नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला परवानगी देऊ. ते म्हटलं की नाही आम्हाला यावर सुरू करायचं. पण त्याच्यावर एक उपाय शोधला. काय उपाय शोधला? सर्व सिनेट मेंबर जे आहेत त्यांना एक प्रस्ताव तयार करायचा, त्यांच्या सर्वांच्या विरुद्ध सह्या घ्यायच्या आणि मग आम्ही तुम्हाला मंजुरी देऊ. बाबूराव ठाकरे यांनी पिंपळगावच्या या कॉलेजसाठी परवानगी मिळाली म्हणून सर्व अधिसभा सदस्यांकडे जाऊन सह्या घेतल्या. यांना काय स्वतःची मुलं शिकवायची होती का? नाही. आमच्या ठिकाणी बहुजन समाजामध्ये ठिकठिकाणी कॉलेज आणि तळागाळाची मुलं शिकली, आमच्या आयाबाईंनी शिकली आणि म्हणून त्यांनी हे प्रयत्न केले होते. म्हणून बाबूराव ठाकरे, रावसाहेब थोरात, भाऊसाहेब भिडे, कर्मवीर दादासाहेब मोरे, कीर्तिमान निंबाळकर, आर डी भोसले ही सर्व मंडळी आहेत. त्या सर्व मंडळींचे उपकार आपल्याला यांचे ज्या ठिकाणी हे होते, यांनी ज्या ठिकाणी हे संस्था सुरू केल्या म्हणून आपण इथे आवडलं, आपण आज बसलेलो आहोत. त्या मेडिकल महाविद्यालयाचा प्रगतीचा अहवाल त्यावेळेला दरेकर देत होते. त्यावेळेला मला वाटत होतं किती त्या ठिकाणी सर्व शाखा आहेत महाविद्यालयात. रिसर्च सेंटर आहे. जगाबरोबर चालण्याची आणि नवीन धोरणाबरोबर चालण्याची ताकद या संस्थेमध्ये आहे. तेवढं आमच्याकडे आमचा असलेला प्राध्यापक वर्ग त्या ताकदीचा. एक तुम्हाला सांगून ठेवतो मित्रांनो, कुठलीही संस्थाचालक किती बुद्धिमान असो, किती पैशाने ताकदवान असो, किती ज्ञानी असो, जोपर्यंत तिथे काम करणारे कर्मचारी, प्राचार्य, शिपाई, सर्व कर्मचारी ज्या वेळेला एका ध्येयाने प्रेरित होत नाही आणि संस्थेचा विकास हा जोपर्यंत मनामध्ये ते ठेवून काम करत नाही तोपर्यंत कुठलीही संस्था प्रगती करत नाही. आज ती अवस्था जर आपण पाहिली, कुठलंही महाविद्यालय असो, केडीचं असो, महाराष्ट्राचे अनेक महाविद्यालय असो, आमच्या ठाण्याचं महाविद्यालय असो, काम करणाऱ्या माणसांची आता वळव आहे. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी म्हटले की आमच्या शिक्षकांनी, आमच्याबरोबर महाविद्यालयाचे शिक्षक असो, आमच्या शाळेचे शिक्षक असो, आमच्या शिक्षकांनी अध्ययन अध्यापनामध्ये झोपून घ्यावं. इतकं झोपून घ्यावं की त्यांचं घरचं काम त्यांनी आपल्या पत्नीवर झोपावं. त्यांना गरज करू नये, ते बहुश्रुत असावे. त्यांनी आपला विद्यार्थी सुसंस्कृत करावा आणि तो या ठिकाणी असा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी घडताना त्यांनी काय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे असलं. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी करत नाही तोपर्यंत संस्थेचं किती मोठी संस्था असली तर संस्थेला वृद्धी चालवता येत नाही. येणारी आव्हानं जी आहे, येणारी आव्हानं प्रचंड मोठी आव्हानं. मुलांना मित्रांच्या पंखामध्ये जर बळ भरायचं असेल, त्यांची अंतर्भूत ताकद त्यांना वाढवली. त्यांची अंतर्भूत ताकद ही फक्त ज्ञानाने वाढू शकते. तुम्ही आम्ही इथे त्यांना असं ज्ञानामृत पाळलं पाहिजे की त्यांना कुठेही त्या ठिकाणी जगामध्ये ते जेव्हा जातील त्यांना कुठेही अडचण नाही. आणि याच्यासाठी सुसंस्कृत ताकदी जर आपल्याला घडवायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षक हा घटक अत्यंत महत्त्वाचा. तुम्ही आज समाज साजरा करता, ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता, माझी अशी स्वतःची वैयक्तिक भावना अशी आहे की ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेचा इत्थंभूत इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. या संस्थेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं, संस्थेमध्ये संस्थेला आकार देण्याचं, शिस्त लावण्याचं काम कर्मवीर बाबूराव ठाकरेंनी केलं. बाबूराव ठाकरेंच्या काळामध्ये 3 वर्ष मी या संस्थेमध्ये नोकरीला होतो. मी संस्था सोडून जायचं त्यावेळेला राजीनामा दिला. त्यावेळेला ठाकरे साहेबांनी मला बंगल्यावर बोलून घेतलं आणि मला खूप रागवलं, मला झापलं, पुसकून दिलं, मला गेट आउट केलं. कुठे चाललास तू? काय कामाला तुला जेवल्याला जायचं? ही संस्था होती, हा समुद्र, या समुद्रामध्ये तुला अनेक काम केलं, संधी मिळू शकतात, तू तिथे जाऊ नकोस. दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला, परत मला उचलून दिलं. तिसऱ्या दिवशी राजीनामा द्यायला मी त्यावेळेचे जे संचालक होते यशवंत भांबरे
यांना संध्याकाळचा वेळ होती. ठाकरे साहेबांना मी भेटलो. ठाकरे साहेबांनी मला पाहिलं मला गेलं यशवंत बांबरे बसले. थोडा चर्चा झाली. यशवंत बांबरे म्हणजे नाही त्याची अशा अडचणी असेल तसेल काही वेळा त्यांना बंद करा. ठाकरे साहेबांनी नंतर मला बोलून घेतलं. जायचं फेकून दिला राजा जा केला म्हणून जा. ही परिस्थिती होती. ही माणसं चांगले लोक ओळखत होते. कुणी माणसं ओळखत होती. त्यावेळेला संस्थेला अंगावर फारसं नव्हतं. पगार नव्हते. पण ह्या संस्था ज्या उभ्या राहिल्या या लोकांच्या प्रयत्नामुळे उभ्या राहिल्या. म्हणून मित्रांनो तुम्हाला जी नोकरीची संधी प्राध्यापक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे या संधीचं तुम्ही सुरू करा. ही संस्था मोठं करण्याचं तुम्हाला त्या ठिकाणी भाग्य लाभो. ही संस्था मोठी करा. समाधी साजरा करताना रावसाहेब थोरातांच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघा. मी अनेक गोष्टी असं पाहिल्या. मला थोडंसं वाचण्याचा आनंद आहे. मला थोडंसं माहिती घेण्याचा आनंद आहे. मी असं पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आज जो महाराष्ट्राचा विकास झालेला आहे यशवंतराव चव्हाणांसारखं नेतृत्व लाभलं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले त्या अनेक या ठिकाणी अशा प्रकारचे तज्ञ माणसं विचारवंत माणसं ज्ञानी माणसं ज्या महाराष्ट्र भूमीने दिलेले आहे. तुम्ही या ठिकाणी त्याच्यातलं चांगलं काम करून अशी माणसं घडवा. सुसंस्कृत विद्यार्थी घडवा. चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवा. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये श्रमदानाचं महत्व विशेष करा. आणि तुम्ही महाविद्यालयात येताना मित्रांनो तुम्हाला आवडणार नाही पण एकदा करून जा. महाविद्यालयामध्ये येताना प्रत्येक कर्मचारी नाही तुम्हाला येण्याची वेळ माहिती जाण्याची वेळ तुम्हाला नाही. मग किती असेल हे काम पूर्णपणे त्या दिवसाचं संपवून विद्यार्थ्यांना योग्य माणसाने पूर्णच तुम्ही केलं पाहिजे अशी माझी स्वतःची धारणा आहे. मी तर अत्यंत छोट्या खेळातून आलो. मला संधी मिळाली म्हणून मी आचार्य झालो. लहान खेळामध्ये अडकलो. अनेक अडचणी येतात. किती वेळा आत्महत्येचे विचार आले. माझं इथे आहे माझे पुस्तक असेल विभागातून किती वेळा आत्महत्येचे विचार आले पण मी त्याच्या ठरवत नाही. आपल्याला काहीतरी करायचंय. अडचणी येतील जातील. उभं राहिलं आज पुणे विद्यापीठाचा आदर्श महाविद्यालय होऊ शकतो. ठाकरे साहेब येऊन गेले 25,000 झाडी लावली गेली. पुणे विद्यापीठाला आदर्श महाविद्यालय काय नाही माझं विद्यार्थी. वसंतराव पवार साहेब ज्यावेळेला माझ्याकडे आले त्यावेळेला त्यांनी पाहिल्यानंतर त्याला म्हटलं प्लॅन कुठून आला हे कसं करून अनेक विद्यापीठाच्या संस्था पाहिल्या. त्याचा विचार करून इथे आम्ही डेव्हलप केलेला आहे. चांगलं सुंदर करता येतं. याच्यासाठी पैशाची अडचण येत नाही. पैसा असून तरी मला न्याय पैसा दिला नाही. साक्षी आहे कुठल्याही केंद्र सरकार हा सर्व पैसा विद्यापीठाला मला अधिकार पदावरची संधी मिळाली. आणि युजीसी आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे जेव्हा जेव्हा हाताला जेवढा आला आज तत्कालीन परिस्थितीमध्ये 5 ते 7 कोटी तुम्हाला मार्ग मिळून गेलं. मित्रांनो पैसा हा नाहीच अडचण नाहीच काही करता येतं. पण तुमच्याकडे पाहिजे फक्त प्रामाणिक धारणा तुमच्याकडे पाहिजे फक्त त्या उद्देश आणि विद्यार्थी केंद्र म्हणून तुम्ही जर काम करायला लागला तर तुम्हाला सगळं सोपं वाटतं. ज्यांनी त्या ठिकाणी माझ्या महाविद्यालयामध्ये मी सुद्धा माझी अशी अपेक्षा होती की माझ्या सर्व प्राध्यापकांना तुम्ही पीएचडी झालं पाहिजे. तुम्ही रिसर्च केलं पाहिजे. संशोधन केलं पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी अनेक संस्थांमध्ये माझं जोपर्यंत माझं कोणी ऐकलं तोपर्यंत तुम्हाला आचार्य करेल. बऱ्याच कोणीच पीएचडी केले नाही. कुणीच ऐकलं त्यांना सांगता फार चुकीचं सांगतात. ज्यांनी काम केले ज्यांनी तास बुडवले ज्यांनी मुलाचं नुकसान केलं अशा विद्यार्थ्यांची अशा प्राध्यापकांची रिटायरमेंट अवस्था पाहिजे. साक्षी आहे बोलत नाही. त्यांचं नंतरचं नाव तिथे गेले तर कोरोनाचे गेले कोरोनाच्या आधी गेले मुलांना न्याय देणारा निसर्ग देणारा प्रशासन करणारा शिस्त लावणारा आपण कुणी नाही. दरेकर सर नाही ठाकरे साहेब नाही तो आहे मी यांचा केला. ज्या वेळेला मला शिक्षक म्हणून संधी मिळते याचं इतकं पवित्र काम या जगामध्ये दुसरं कुठलं नाही. जर मी त्याच्यामध्ये काहीतरी काम सुधारणा करत असेल आणि दुसऱ्याच्या मुलांचं इथे आम्ही न शिकवण्यामध्ये नुकसान होत असेल तर ते बाबाचं वाटक आम्ही आहोत आणि त्याला निसर्ग क्षमा करत नाही. मित्रांनो तुम्ही फक्त चांगलं काम करावं. समाज धोरणांचा आदर्श प्रयत्न द्यावा आणि हे महाविद्यालय आमच्या सरकारला अधिक या ठिकाणी आदर्श कसं करता येईल याचा विचार केला. सभासद म्हणून एवढीच आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संस्था खूप चांगल्या प्रकारे चालली आहे. त्यांचं वेगळं असतं आमचं त्यांचं काय बोलून असतं आणि म्हणून तुमचा वाटा खूप मोठा असला पाहिजे अपेक्षा व्यक्त करतो. काही भगवती आपल्याला उद्धरण शिकले समाधान कुटुंब कौटुंबिक चांगले स्व केले अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो जय हिंद. वर्तमान सुखकर असलं की समजावं की भूतकाळ संघर्षात गेलेला आहे.
आज आपण मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ज्या यशाच्या शिखरावर पाहतो आहोत त्याची पाळेमुळे किती प्रतिकूल परिस्थितीतून गेली असतील त्याची स्पष्ट जाणीव आपल्या मनोगतातून आम्हाला येत होती. धन्यवाद सर. यानंतर वळूया गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या गौरवाकडे. त्याची सूत्र सोपवतो मी प्राध्यापक डॉक्टर बी राठोड सर यांच्याकडे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की आमच्या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांनी वर्षभरामध्ये विशेष अशी कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करावा. त्याआधी 2 सत्कार आम्हाला विशेष करायचा आहे. माननीय प्राचार्य डॉक्टर R.D. गरेकर सर यांना नुकतंच मराठा विद्याप्रसारक संस्थेचा आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल मी आम्हाला विनंती करतो की गरेकर सरांचा सत्कार करावा. त्यानंतर आमच्या महाविद्यालयातील श्री मधुकर सोनवणे यांना आदर्श सेवक पुरस्कार मिळालेला आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेचा आदर्श सेवक पुरस्कार मधुकर सोनवणे. यापुढचे पुरस्कार आहे वैष्णवी अनिल चौधरी NCC विभागातील विद्यार्थिनी आहे. हिमाचल प्रदेशातील लाहोर भागात 21,000 फूट उंच युनून शिखर हिने सर केलं आणि गुणवंत खेळाडू श्रेयश मधुकर चव्हाण याने इंदोर, पुणे, नाशिक, गुजरात, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, मुंबई येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत सुवर्ण, रजत, कांस्य पदक मिळवलेले आहे. या विद्यार्थ्यांनी सर समुद्रात 30 किलोमीटर पर्यंतचा पोहण्याचा विक्रमही केलेला आहे. त्यानंतर गुणवंत खेळाडू निलेश धनंजय धोंडगे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू निलेश धनंजय धोंडगे यांचा सत्कार स्वीकारणार आहे. डॉक्टर शाजी एम खान वनस्पती शास्त्र विभाग PhD पदवी प्राप्त केलेली आहे. पटापटात डॉक्टर स्मिता शिंदे लाईफ सायन्स मधून सेट परीक्षा उत्तीर्ण. लाईफ सायन्स मधून नेट परीक्षा उत्तीर्ण. डॉक्टर अमोल गायकवाड अर्थशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती व शिवछत्रपती पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. इंग्रजी विभागाचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मानव विज्ञान विद्याशाखाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना पेटंट प्राप्त झालेला आहे UKचा. डॉक्टर किरण रवी. डॉक्टर तुषार पाटील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आहे. विद्यार्थी विकास मंडळ जिल्हा समन्वयक मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर तुषार पाटील सर उत्कृष्ट सुप्रसिद्ध विभागाचे प्राध्यापक DSP तर्फे त्यांना 42,61,000चा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. मधुकर सोनवणे मराठा विद्याप्रसारक संस्थेचा आदर्श सेवक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मधुकर सोनवणे
दीपाली जाधव संख्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत, सेट परीक्षा उत्तीर्ण. मराठी विभागाचे प्राध्यापक राहुल नांदुरकर सर, सेट नेट परीक्षा उत्तीर्ण. पर्यावरण शास्त्र विभागातील चेतन पाटील सर, पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे. चेतन पाटील सर. विभागातील डॉक्टर रोशना पिंगळे सर यांना विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर रोशना पिंगळे सर. डॉक्टर जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचे सन्मान करावा. मानसशास्त्र विभागातील योगिता जाधव मॅडम यांनी पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे. योगिता जाधव मॅडम. ठाकूर सोनाली माधव मॅडम यांना पेटंट प्राप्त जैवतंत्रज्ञान विभागातील डॉक्टर अनस्वी उदयसिंग पवार सहाय्यक प्राध्यापिका पीएचडी पदवी प्राप्त झालेली आहे. डॉक्टर किरण कुमार जोगळे सर, इलेक्ट्रॉनिक विभाग यांना एकूण पेटंट संख्या 6, भारत सरकारतर्फे एक ट्रेडमार्क व विविध वर्तमानपत्रात संख्या. प्राणीशास्त्र विभागातील डॉक्टर अजराज दहिहंदे जपान येथे दिनांक 23 जुलै ते 28 जुलै 2023 दरम्यान आयोजित कार्यशाळेत पेपर सादरीकरण केलेला आहे. प्राध्यापक वाया थांबरे व प्राध्यापक एस.एच. टेंगसे सर, इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांनाही पेटंट प्राप्त झालेला आहे. प्राध्यापक एस.एच. टेंगसे सर, इलेक्ट्रॉनिक्स विभाग. वनस्पती शास्त्र विभागाचे नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स पतसंस्थेत मानद चिटणीसपदी यांची निवड झालेली आहे. अविनाश नानासाहेब कदम, जिमखाना विभागातील शारीरिक संचालक, नाशिक जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेत मानद संचालकपदी निवड. कुमार आनंदराव, भौतिकशास्त्र विषय कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आहेत. नाशिक जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेत मानद संचालकपदी निवड. अशोक नंदू बाजारे, वरिष्ठ लिपिक, ग्रंथालय. कोकाटे वैशाली रामहरी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, इंग्रजी विषय, नाशिक जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेत मानद संचालकपदी निवड. उपप्राचार्य, इतिहास विषय, नाशिक जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेत तज्ञ संचालकपदी निवड. प्राध्यापक अमृता जाधव, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, पेटंट प्राप्त झालेला आहे. प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभागातील, पेटंट प्राप्त झालेला आहे. आणि श्रीमती वंदना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. एक पुस्तक प्रकाशित झालेले आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पेपर सादरीकरण केलेलं आहे. वंदना मॅडम. आभार. आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करतील उपप्राचार्य डॉक्टर के मॅडम. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर,
उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि भगिनी. खरं तर 1982 पासून मराठा विद्याप्रसार समाज संस्थेमध्ये कर्मवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. कर्मवीरांनी जे काही योगदान दिलेलं आहे ते आपण आत्मसात करावं हा उदात्त हेतू ठेवून 1982 मध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त या मराठा विद्याप्रसार समाज संस्थेमध्ये आपण समाज दिन हा संस्थेतील सर्व शाखांमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आज त्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून इथेच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा हा समाज दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये अध्यक्षस्थान बसवलेले मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, आम्हाला मार्गदर्शन केले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथी आमचे मार्गदर्शक ज्यांची नाव या मराठा विद्याप्रसार समाज संस्थेशी जुळलेली आहे असे आदरणीय डॉक्टर रावसाहेब शिंदे सर यांनी आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. तसेच महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर सर यांचेही आभार मानते. शालेय आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉक्टर बाळासाहेब कुलकर्णी सर, संजय पगार सर, रामदास भंडारे, मनोज पाटील, कैलास पाटील, अशोकराव समोर, सचिन माग सर इत्यादींचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच उपस्थित सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, इंचार्ज, सर्व प्राध्यापक भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सर्वांचे आभार मानते. आणि अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.